CBT ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग डे 2 दुसऱ्या दिवशी रात्री लवकर झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उशिरा उठण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही घेतलं नाश्त्याचा विचार करण्यात ते पाठवलेला नाश्ता ओपन करणं प्रत्येकाची गर्दी चालू होती की नाश्त्यात काय आहे. नाश्ता ओपन केल्यानंतर भाऊ म्हणतो व्हिडिओ काढ. व्हिडिओमध्ये काय येणार तर इडली वडा चटणी काय आहे ते त्या ट्रेंड ते मलाच माहिती. त्यांनी त्या ट्रेनच्या हिशोबानं काय चालू केलं, चटणी वडा ओपन करणं प्रत्येकाने आपापलं ओपन केलं. त्यात म्हणते काय आलं सगळे बघायला लागले. त्यात चटणी पाण्यात शोधण्याचा फार टाईम गेला. तेव्हा कळलं की चटणी अलग दिलेली आणि वडा अलग दिलेला आहे. त्या सर्वांनी ओपन केला आणि मग म्हणते आता व्हिडिओ गेम मी चटणीवर उठतो. म्हटलं थांब रे बाबू, बघतो फोटो नाही, व्हिडिओज घ्यायचे आपल्याला. त्यानंतर त्यानं याला फोटो काढ म्हणे. त्याचा फोटो घेतला आणि सगळ्यांनी केलं खायला सुरुवात. पण खाता भाऊचा विषय फक्त एकच की फोटो काढ. म्हटलं फोटो घे. त्यानंतर फोटो काढल्यानंतर यायला काही खाता येत नव्हतं, कसं खायचं. त्यानंतर खाऊन झालं. भाऊ बसला आरामात. भाऊ म्हणते एक व्हिडिओ गेम मला शूट करायचं आहे समोर. म्हटलं व्हिडिओत काही येत नाही भाऊ, तूच येऊन आला फक्त. आता तुम्ही कंटाळले असेल व्हिडिओ करून डायरेक्ट तुम्हाला दाखवलं. आम्ही काटपाडी स्टेशन जिथं आम्ही उतरलो तामिळनाडूमध्ये उतरल्यानंतर आम्ही आमच्या बॅगा घेतल्या आणि आलो सगळेजण खाली जातात. रस्ताकडे ना कुठून जायचं त्यामुळे आम्ही रिक्षा वेनस डायरेक्ट खाली उतरलो. तिथं खाली नंतर तर बाबू ड्रायव्हरला कॉल केला, तो काही कॉल उचलला. नंतर कळलं की तो आला. त्याच्यापाशी गेलो. ते 2 गाड्या आलेल्या होत्या. ती एक गाडी मुलीला घेऊन जाणार होती दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गाडीत आम्हाला बसणार होतं. आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि मग मुलीच्या बॅगावरती टाकून दिल्या बॅगवर आणि तिथून त्याच्या बॅगा बांधून झाल्यानंतर त्यांना पाठवलं त्यांच्या रस्त्याने जिथे की CMCचं मेन होम टाऊन आहे. आम्हाला पाठवलं कॅम्पस दुसऱ्यामध्ये जिथं बागायम नावाने दुसरं कॅम्पस आहे तिथं आम्ही जाणार होतो. तर तिथून त्यांच्या बॅगा बांधल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट आमच्या इकडे. त्यांचं शूट घेत त्यांच्याकडे शूट कॅमेरा घुमवला आणि चालला. म्हटलं समोर आल्यानंतर आमचे बस आपल्याकडे आपल्याला इकडे जायचं आहे. म्हटलं चाल. त्या मागं बसलो 3 जण आणि 2 जण समोर एकटाच बसला. तू चला गाडीत बसलो आणि इथून चालू झाला आपल्या CMCचा रस्ता आहे. रस्ता तुम्हीच पहा आणि तुम्हालाच माहिती आहे. आता फक्त विषय काही नाही, फक्त इथची लँग्वेज जिलेबी आहे. बाकी घरं सगळे आपल्यासारखेच आहे. लोक बोलतात वेगळेच, आपण ऐकतो वेगळंच. आणि फक्त यांच्याकडे दिसते जिलेबी नावं म्हणजेच त्यांची भाषा. आपल्याला त्यांच्या भाषेची रिस्पेक्ट आहे, परंतु आपल्याला काही समजत नाही. त्यामुळे आपल्याला तेच समजून चालणार आहे की चला समोर काय दिसते, कुठं दिसते, सगळं पाहत आपण चाललो होतो रस्त्यानं. रस्ता कुठं होता हेच माहिती नव्हतं. फक्त आपण रस्त्याने कोण भेटते, कसं दिसते, काय हे पाहत चाललो होतो. डीमार्ट जे शोधलेला डीमार्ट इथून 16 किलोमीटर आणि ह्याच रस्ता जाणार होता गोल्डन टेम्पल इथून फक्त हे अन्नाची फोटो. गोल्डन टेम्पल इथून आहे फक्त 5 किलोमीटर. 5 किलोमीटर गाडी जाणार का आपली हेच विचार करत आम्ही त्या अन्नाला विचारतो. पण त्या अन्नाला काही समजत नव्हतं काय चाललं विषय. तर त्याने डायरेक्ट आम्हाला मेन चौकातून पलटून सांगितलं इकडे CMCला जाते जिथे होम टाऊन आहे. पण आम्हाला तिथं नेता आम्ही चाललो होतो इकडे घेऊन जा. कुठे चाललो होतो आम्हाला माहीत नाही. फक्त तो म्हणे चला बसा गाडीत तुम्हाला नेऊन देतो. म्हटलं पाय रे भाऊ बाहेरून शूट. तो म्हणे ऊन आहे रे भाऊ नाही पाहत. म्हटलं ऊन जाऊ दे, टेन्शन घेऊ नको. समोर आलो. समोर चालता इथून कळलं की इकडे जायचं आणि आपल्याला इकडे जायचं नाहीये. इथून हे बघा रेड क्रॉस सोसायटीची आपण पुस्तक वाचले होते हे इथं बिल्डिंग आहे रेड क्रॉस सोसायटी वेल्लोरमध्ये. रेड क्रॉस सोसायटीचा खूप इतिहास आहे पण आपण बघितलं तर हे काटपाडीचं वेल्लोरचं बस स्टॉप हे इथे यांनी ह्यावर तर पूल बनला लोखंडीच्या ती गाडीत जायचं जेणेकरून कोणाचा ॲक्सिडेंट होणार नाही. त्यानंतर समोर चर्च वगैरे पाहत रस्त्यानं घुमत अन्नाच्या फोटो पाहत, अल्लू अर्जुनच्या फोटो पाहत, कुठं कोणाच्या तर फोटो लावले ते बॅनर. आपल्याला काही समजत नव्हतं, आपण फक्त चित्रच पाहायचो जिलेबी. त्यानंतर गाडीतले पोरं म्हणते अरे गाडीतलं तर घे बाबा, सगळ्या रस्ताच घेतं. तर म्हटलं या गाडीतलं घेऊ शूट. तर ते म्हणे आम्हाला येऊ द्या. म्हटलं समोरचा सोड रे बाबू, समोरचा येत नाही, आपण तिघच येतो फक्त. म्हणे चला मी चौघाले घ्या मग तुले पकडून. मग आलो CMC गेटवर इथं 100 वर्ष कंप्लीट झाली म्हणते मेडिकल कॉलेज खोलून. तर म्हटलं इथं अंडर एंट्री केल्यावर वॉचमॅन थांब रे भाऊ कुठं चालला, थांब आम्हाला पण सांग कुठं जायचं तुला. तर राजा बाबू आपला जो ड्रायव्हर होता त्यानं गाडी थांबवली आणि त्यानं तिथं इन्फॉर्मेशन दिली. त्याच्या भाषेत काय जिलेबी बोलला तो जिलेबी करून त्यानं केलं. त्यानंतर त्यानं गाडी चालू केली आणि आम्हाला आणून सोडलं डायरेक्ट आमच्या जिथं राहायचं होतं तिथं मोडाले हॉस्टेल. आम्हाला पहिले मॉडेल्स वाचलं होतं. ते मोडालेस इंटरनॅशनल बॉईज हॉस्टेल आहे. ते इंटरनॅशनल लोक जे येतात तिथं इथं राहतात. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन तयार व्हायला लागलो की बाहेर जायसाठी. आम्हाला कळलं होतं की तुम्हाला बाहेर जावं लागतं. कशासाठी तर उद्या होणार होते लेक्चर होणार होते तिथं टाऊन हाऊसले. पण आमच्याकडे ना पेन होता ना नोटबुक. ते घ्यायसाठी आम्हाला जायचं होतं बाहेर मार्केटमध्ये. मार्केट काय आम्हाला माहिती नव्हतं मार्केट काय असते. फक्त आम्हाला वाटलं आपलं चौक असेल कुठे जिथं लय मोठं मार्केट असेल. निघलो बाहेर. आम्ही बाहेर निघल्यानंतर भाऊ ते फोटो घे आपली. म्हटलं थांब रे भाऊ व्हिडिओज काढतो काही टेन्शन घेतं. तर समोरचं शूट काही घेऊ शकत नाही कारण समोर MBBS गर्ल हॉस्टेल. तिथून समोर आलो आणि आता तुम्हाला इकडून त्या सरळ रस्त्याने जायचं म्हणजे सगळेजण म्हणे. मग आपल्याला भूक लागली म्हटलं थांबा पाहू काहीतरी. त्यानंतर हे पोरं यायचेच होते ज्यांना सेपरेट रूम दिली होती हे नंतर वरतून आले.
हे हॉस्टेलचं नाव वाचून घ्या तुम्ही. इथं होतं आमचं, इथं AC मेसेज सगळं बरोबर आहे. इथं हे मेन फ्रंट आणि ह्यामध्ये माई फोटो आहे. म्हटलं थांब पाहू दे तू कसं दिसतो, अमेरिका दिसतो का किंवा इंडियन दिसतो. अमेरिका. चलो म्हटलं समोर चला. त्यानंतर याला आणलं समोर, इकडे आलो. समोर हे दोघं वर दुसऱ्या रूममध्ये होती, हे आले खाली. यांना घेतलं, म्हटलं चला काहीतरी खायचं. म्हटलं चला कुठं जायचं, तर जायचं म्हणजे MBBS कॉलेजचं कॅन्टीन. इथं कुठलं, तर बागायम कॅम्पस जे CMC बिल्डर. म्हटलं MBBSचं कॉलेज कॅन्टीन आहे तिथं जायचं म्हणे. म्हटलं कुठं जायचं, चला चालत जाऊ म्हणे. पाहू म्हणे कुठे भेटते. तरी हे बघितलं मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं MBBS कॉलेजचं. एवढं आपल्या कॉलेजची बिल्डिंग आहे तेवढं यांच्याकडे मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे. तर आलो समोर आलो. तर हे कॅन्टीनचा शूट काही इकडून घेता येत नव्हतं, कारण इकडे खूप लोक बसलेले होते. त्यामुळे डायरेक्ट कॅन्टीनमध्ये गेलो. तर कोणाला काही समजत नव्हतं. पावभाजी घेतली आणि चहा घेतला. पावभाजी घेतली, चाय पेलो आणि तिथून डायरेक्ट निघालो मेन गडके. म्हटलं विचारावं कुठं जायचं, कारण मार्केटला जायचं. त्याला म्हटलं मार्केटला जायचं. त्यानं डायरेक्ट गाडी थांबवली, बस सिटी मारली भाऊ, होम गार्डन. डायरेक्ट बस थांबली प्रायव्हेटवाली, जे की सिटी बसमध्ये बसलो आणि चालू केला प्रवास. तिथं कळलं की ते मागं हे पोरं ज्याच्यासोबत बोलते काकाचे पाट्या शर्ट दिसत, ते काका आहे पुण्याचे काका. इथं बघ कधी आले होते त्यांनाच माहिती नाही, फक्त ते आले तिथं काम करतात. इथं त्यांना आम्ही हिंदीत बोलायचं म्हटलं. आणि आमचं हे मुलं आपले ऋतिक सरबा महाराष्ट्रातून आले आणि इथं 20 रुपयाचं कणीस खायले. म्हटलं ठीक आहे बाबा, पेमेंट केलं आणि निघलो तिथून. तर हे आहे लोखंडी यायचा पूल, लोखंडी पुलावरून इकडे तिकडे जाते. आणि हा आहे वेल्लोरचा फोर्ट. आता त्याचा शूट आपण 3 महिन्यात कधीतरी घेऊच. तिथं कळलं की कपल लोक बसले. प्रज्वल सरले. म्हटलं प्रज्वल सर म्हणे नको अरे बाबू, म्हटलं थांब रे, काही विषय बोलतो नको, नंतर बघू आपण त्याला. त्यानंतर समोर गेलो. समोर आलो इकडे, ह्या वेल्लोरच्या तिथून गेटून दिसणारा व्ह्यू त्याचा बघा. त्या लोखंडी पुलावरून व्ह्यू घेतला वेल्लोरचा आणि तिथून निघलो समोर. खाली उतरायचं म्हणजे तू. म्हटलं चला खाली उतरायचं, बूट घ्यायचं. ह्या म्हणे काकडी खातो. काकडी अरे भाऊ वॉटरमेलन होती, इज्जत ठेवतीची काहीतरी. ह्या